ज्या टाटा समूहाने आपल्या देशामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं नाव उंचावून या देशाच्या प्रति जी सेवा दिलेली आहे, अशा टाटा समूहाचे आपल्या पिंपरी चिंचवडचे टाटा मोटर्सचे महाव्यवस्थापक आदरणीय मनोहर पारळकरजी, व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी समाजकार्यामध्ये अनेक वर्षापासून आपल्याला झोकून दिलेलं आहे असे डॉक्टर विजयकुमार पाटील, की ज्यांनी प्राधिकरण नागरी कृती समितीच्या माध्यमातून अनेक वर्ष पिंपरी चिंचवडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला सेवा देण्याचं काम केलेलं आहे. आणखी आमचे एक प्रमुख पाहुणे आदरणीय अरुणजी पवार साहेब, की ज्यांचं आपण आत्ताच ऐकलं की ज्यांचा वृक्षमित्र म्हणून महाराष्ट्र शासनाने आपल्याला गौरवलेलं आहे असे पवार साहेब, आणि पिंपरी चिंचवडचे ज्यांनी आपल्या सगळ्यांना आज एकत्र आणण्याचा हा योग निर्माण केला आहे, आज आपल्याला जी संधी दिली आहे ते आदरणीय बशीरजी मुलानी साहेब, पिंपरी चिंचवडचे शहर अध्यक्ष, उपस्थित सर्व कोर कमिटीचे आमचे सदस्य आणि सौभाग्यवती गुणवंत याच्यासाठी म्हटलं की ही मंडळी जी गुणवंत झाली आहेत ती आपला सहभाग झाला नसता, आपला सहभाग त्यांना मिळाला नसता ते गुणवंत झाले नसते. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या गुणवंत होण्यामध्ये आपल्या कुटुंबियांचं फार मोलाचं योगदान आहे, ह्याची जाणीव आपण सर्वांनी सतत ठेवायला हवी असं माझा आग्रह आहे. या पुढच्या काळामध्ये एकी हेच बळ, एकमेका सहाय्य करू अवघे करू सुपंत, ह्या काव्यपंक्तीप्रमाणे आपण भविष्यामध्ये पुढे जाऊया, आपल्या कामाचा ठसा आपण उमटूया, सामाजिक कार्याचा. आणि म्हणून मी सांगितलं हीच ओळख महत्वाची आहे. आज दिवाण असो, आज अण्णा दोगदान असो, आज राजेश सदारे असो, आज आपले एकोंडे असो, बरेच शिंदे असो, संजय असो, सगळे कार्यकर्ते जे इथे उपस्थित आहेत, सुभाष चव्हाण असतील, सुरेश कांग असतील, आपली ओळख काय नगरसेवक म्हणून आहे, आपली ओळख काय आमदार म्हणून आहे, आपल्याला कोणी खासदार म्हणून ओळखतं, मंत्री म्हणून ओळखतं, पण आपण जिथं जाऊ तिथं लाथ मारू, पाणी काढू. ही ताकद आहे संघटनाची, ही ताकद आहे कार्यकर्त्याची, आणि कार्यकर्ता हे एकमेव पद असं आहे की ज्याला मरण नाही, आयुष्यभर कार्यकर्ता, ते पद येत जात असं काही नाही. त्यामुळे आज मला पण एक गोष्टीचा आनंद आहे की मला जे लोक ओळखतात ना ते भारतीय समान म्हणून ओळखतात. पण आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे की कुठल्याही कार्यकर्त्यांची कामं करताना कधी कुठल्या लोकप्रतिनिधींच्या चिठ्ठीची सुद्धा गरज नाही पडली 35 वर्षात. ही ताकद आहे संघटनेत काम केल्याची. म्हणून मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की समाज कार्यामध्ये तुम्ही पण आता आपल्या संघटनेच्या माध्यमातून असो किंवा तुमच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक संस्था असो, खूप चांगलं काम तुम्ही करताय. आज ज्या संस्थांचा आपण सत्कार केलेला आहे तो का केला? आज सुरेश कांग असतील, एकोंडे साहेब असतील, आज तुमची सर्व टीम असतील, अन्नगुरू असतील, आज तुम्ही गुणवंत झाल्यानंतर सुद्धा तुमच्या संस्थेच्या माध्यमातून समाजातलं काम गेल्या 25 वर्ष चालू ठेवलेलं आहे. हा तुमच्या आजच्या सन्मानाचा विषय होता. तुम्ही काम करताय ना समाजासाठी. जो कार्यकर्ता समाजासाठी काम करतो हा प्रत्येक कार्यकर्ता आमच्या दृष्टीने मौल्यवान आहे. त्याला समाजामध्ये आणखी बळ देण्याचं काम करण्याचं काम आम्ही करायचं आहे. सगळ्यांनी ह्या भूमिकेतून या पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी काम करायचं आहे अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते. आपल्या सगळ्या महिला सुद्धा या पुढच्या काळामध्ये ताकदीने काम करायला उतरल्या पाहिजे. या पुढच्या काळामध्ये गुणवंत कामगार कल्याण मंडळ हे कुठल्याही संस्थांबरोबर कुठल्याही चांगल्या सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी व्हायला तयार आहे याची कृपया नोंद घ्या. आणि या पुढच्या काळामध्ये जर जॉईंट काही कार्यक्रम आपल्याला करायचे असतील तर आमच्याकडून आमची तयारी असेल. तुम्ही तुमची तयारी दाखवा आणि सगळे एकत्र येऊन आपण पुढच्या काळामध्ये काम करूया. एकमेकांची शक्ती वाढवू, ताकद वाढवू, कामगाराची ताकद वाढवू, कामगार कुटुंबियांचं भवितव्य च्या गोष्टी करू. असं काही नियोजन करू की जे पिंपरी चिंचवड शहरामध्ये उद्याच्या काळामध्ये होणारा जो प्रकल्प आहे ह्या सगळ्या प्रकल्पामध्ये तुमच्या सगळ्यांचा सहभाग आहे असं महाराष्ट्राने बोललं पाहिजे. मंडळाच्या आपल्याला माहिती आहे की 2 टर्म्स होते. आधीच्या टर्ममध्ये मी काम केलं, कैलासवासी आदरणीय एकनाथरावजी गायकवाड जे कामगार मंत्री होते त्यांच्या बोर्डमध्ये मी संचालक होते 3 वर्ष. त्यानंतरचं बोर्ड आलं तेव्हा कामगार मंत्री होते डॉक्टर हेमंतराव
हेमंतराव देशमुख साहेब, जिथे पराळकर साहेब आणि आम्ही बरोबर काम केलं. पराळकर साहेबांना विचारा, आमची जी टीम होती, शेवटी टीम फार महत्वाची आहे. आज आपण तांदळे दादांना कार्याध्यक्ष केलं, टीम मजबूत वाढवली. आपली टीम एवढी चांगली स्ट्रॉंग आहे म्हणून आपले सगळे कार्यक्रम यशस्वी होतात. त्यावेळेसची आपली टीम पण खूप मजबूत होती आणि त्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये कामगार कल्याण मंडळाचे सर्व स्पोर्ट्सचे कार्यक्रम असतील, क्रीडा विषयक, शैक्षणिक, सांस्कृतिक, शिष्यवृत्तीचा निर्णय सुद्धा आम्ही त्याच काळामध्ये घेतला. तो शिष्यवृत्ती आज महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने पुण्यामध्ये आपण सर्वांनी शिष्यवृत्तीचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये 1 नंबर पुणे शहराचा. तर हे सगळं जे पॉलिसी मेकिंग आहे, धोरण ठरवण्यासाठी सुद्धा खूप वैचारिक माणसांची तिथे गरज असते. तर खूप चांगली टीम आमची होती आणि त्याच काळामध्ये आज सहकार नगरची आपली वास्तू असेल किंवा आपली औरंगाबादची वास्तू असेल, नाशिकची वास्तू असेल, अकोल्याची वास्तू असेल, हे भव्य जे प्रोजेक्ट झाले हे आदरणीय डॉक्टर हेमंतराव देशमुख साहेबांच्या कालावधीमध्ये झाले. आणि त्यावेळेसपासून एक खंत होती पिंपरी चिंचवडची, ती आपण नंतर आता 22 वर्षानंतर भरून काढली आणि महानगरपालिकेच्या 22 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर आता आपण महानगरपालिकेकडून मध्यवर्ती ठिकाणी 6 एकर जागा घेतली. पण शासन आहे आणि पिंपरी चिंचवड काय आहे हे सांगायला नको. अजूनही अडकत आहे घोडं, अजून पोझिशन, अजून आम्ही सक्षम आहोत, पण आमची एनर्जी त्याच्यात जाती आहे जी आम्हाला दुसरीकडे घालवायची. परंतु आपण एक संकल्प केलेला आहे की ती फक्त जागा मिळवून देणे हे आपलं काम नाही, तर त्या जागेवर उद्याच्या काळामध्ये भव्य प्रकल्प उभा राहून तो कामगार आणि कामगारांच्या कुटुंबियांच्या हक्काची जागा मिळवून देण्याचा संकल्प आपण केलेला आहे. कितीही आपल्याला ताकद लावायला लागली तरी आपण ते लावूया आणि याप्रमाणे बरीचशी कामं आपल्याला भविष्यामध्ये करायची आहेत. त्यामध्ये जे मगाशी कोणी सांगितलं की सल्लागार समितीवरची गुणवंत कामगारांची नेमणूक थांबलेली आहे, आपण त्याचा सुद्धा आता पाठपुरावा करूया. सल्लागार समिती जी आहे कामगार कल्याण केंद्राची, त्याच्यामध्ये आपण गुणवंत कामगारांना सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव यापूर्वी पण दिलेला होता. आताही पुन्हा आपण एकदा त्याचा पाठपुरावा, इलेक्शन झालेले आहेत तर आपण करूया. अजून आपण एक निवेदन द्यायचं आहे. राजेश, मी तुम्हाला सांगितलं होतं, राजेश तुम्हाला मी एक निवेदन तयार करा म्हणून सांगितलेलं आहे पोलीस आयुक्तांसाठी. पोलीस आयुक्तांना आपण एक नियोजन देतोय की जिथे जिथे शांतता कमिटी आहे, हे आमचे खूप ताकदीचे सगळे कार्यकर्ते आहेत, कामगारांशी संबंधित आहेत. पिंपरी चिंचवड कामगार नगरी आहे, इथे शांतता कमिटीमध्ये आपल्या गुणवंत कामगारांचा समावेश असणं आवश्यक आहे. असं निवेदन आमचं बोलणं झालंय, निवेदन आपण तयार करतोय आणि आपण लवकरच आयुक्तांना शिष्टमंडळ घेऊन ते निवेदन देऊया. हा एक प्रयत्न करू. खूप मागण्या खूप आहेत. मगाशी कोणी सांगितलं की आपण घेणारे नाही, देणारे असले पाहिजे. नक्कीच, पण घेण्यासाठी सुद्धा आपलं प्लॅनिंग पण असणं गरजेचं आहे. आपल्याला पूर्वी शासन हाऊसिंग सोसायटीसाठी जागा देत असेल, माहिती आहे ना, जुन्या लोकांना 10% फ्लॅट देत होते ते तर बंद झाले. हाऊसिंग सोसायटीला जागा देत होत्या तेही बंद झालं. आपण त्याच्यावर वेगळा मार्ग काढू. मला वाटतं अरुणजी आपण बिल्डर आहात, मला पण थोडंफार त्यातलं कळतं. आपण प्रायव्हेट जागा घेऊ. ऐका हा, सगळ्यांना ही कल्पना आवडते का मला सांगायची. पुणे शहर असो, पिंपरी चिंचवड असो, प्रायव्हेट जागा एखादी आपण लोकेशन फाइंड आउट करून आपण ती जागा विकत घेऊ आणि तिथे नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवर आपण आपल्या कामगारांना घरं देऊ. त्याच्यासाठी आपल्याला सोसायटी करायची असेल, काय करायचं असेल, आपण सगळ्या प्रोसिजरनी जाऊया. पण अशी एक कल्पना कोल्हापूरचा जो एक राज्यव्यापी पत्रकार संघ आहे, ह्या पत्रकार संघाने राबवली आहे. ती जागा आपल्या पिंपरी चिंचवडलाच आहे. 300 लोकांची त्यांनी सोसायटी बनवली आहे. नो प्रॉफिट नो लॉसवर. जो प्रॉफिट असतो बिल्डरचा, तुम्हाला सुद्धा सोडावा लागेल ना प्रॉफिट. नो प्रॉफिट नो लॉसवर जर केलं तर माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे किमान 30% घरांच्या किमतीमध्ये आपल्याला सवलत मिळू शकते.
तर हा उपक्रम आपण राबवण्याचं करूया. पुणे शहर तुम्ही पण बघा, तुमच्याकडे आपण काय विषयावर सविस्तर बसून आपल्या बैठकीमध्ये हा विषय सविस्तर चर्चेला घेऊया. अशा अनेक गोष्टी असतील की ज्या आपल्याला शासनाकडून किंवा वैयक्तिकरित्या गुणवंत कामगार आणि कामगार कुटुंबियांसाठी या पुढच्या काळामध्ये आपल्याला करावे लागतील आणि आपण ते करूया. आपली राज्यव्यापी संघटना लवकरच होऊन, जशी आपण गुणवंत कामगार परिषद घेतली होती 2000 गुणवंतांना घेऊन, तशी परिषद लवकरच नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याची गुणवंत परिषद पुन्हा एकदा राज्यव्यापी परिषद आपण लवकरच घेऊया. अशा पद्धतीने आपली वाटचाल आपल्या कामाची चालू आहे. काळकर साहेब, आपल्याला माहिती असेल की आपण त्यावेळेस कामगार साहित्य संमेलन घेतलं पिंपरी चिंचवडला, आणि हे साहित्य संमेलन मी पुण्यामध्ये पण उल्लेख केला. हे साहित्य संमेलन सक्सेस झालं ते फक्त कामगार कार्यकर्त्यांच्या ताकदीवर. 100 कार्यकर्त्यांची सुभाष आपण टीम केली होती सुरेशजी. 100 कार्यकर्त्यांची आपण एक टीम तयार करून खाते वाटप केलं होतं आणि त्याप्रमाणे कमिटीज करून मला असं वाटतं रात्री 3 वाजता सुद्धा आपण हॉलमध्ये होतो माझ्यासह, आणि परत पहाटे 5 वाजता आम्ही पुण्याला कामगार पुतळ्याला हार घालायला सुद्धा उपस्थित होतो. म्हणजे विचार करा की रात्रभर आम्ही झोपलोच नाही. पण ते कामगार साहित्य संमेलन इतकं गाजलं की कामगार कल्याण मंडळाच्या इतिहासामधलं पहिलं साहित्य संमेलन इतकं सक्सेस झालं. आपले अध्यक्ष आहेत प्रकाश शिंदे, आज ते काही कारणास्तव आले दिसत नाहीये. तर आपण सगळ्यांनी मिळून तांदळे दादांची नेमणूक पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष म्हणून करूया. राजेश आमचे मंडळाचे सचिव आणि सगळ्यांना प्रॉपरली हाकणारे आमचे राजेश हजारे यांना मी अनुमोदन द्यायला सांगते. आणि तांदळे दादांना एक एकोटे साहेब एक पुष्पगुच्छ देऊन त्यांना नंतर पत्र पण देण्याची व्यवस्था करा. ताईंच्या या प्रस्तावास अनुमोदन आहे. तांदळे दादांचा पुणे जिल्हा कामगार समितीच्या कार्याध्यक्षपदावर प्रस्तावास माझा अनुमोदन आहे. साहेबांना मी विनंती करते की आपण तांदळे दादांना सन्मानपत्र द्यावं. सगळ्या प्रकल्पामध्ये तुमच्या सगळ्यांचा सहभाग आहे असं महाराष्ट्राने बोललं पाहिजे अशी अपेक्षा मी या प्रसंगी व्यक्त करते. मला माहिती आहे माझं भाषण पराळकर साहेब थोडं लांबलं. आज व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आपल्या कार्यक्रमाला आले आणि घरच्यासारखे आपल्यामध्ये सहभागी झाले. अजून पुढचा कार्यक्रम सगळा त्यांनी बघायचा आहे, आनंद घ्यायचा आहे अशी विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. इच्छा आहे ना, आणि इतके सुरेख कलाकार इथे येऊन गेले आणि त्यांनी आपली कला सादर केली. म्हणजे आमचे कॉम्पेअर असं दोन सुरुवाती केली, फार छान झालं. आणि आजची दुपार संध्याकाळ मला वाटतं माझ्या सत्काराने लागलेली आहे. मेरे नाम तो शाम होती है लेकिन ऐसी नहीं होती है कि जहाँ हमको बुलाया जाए और कुछ कहे कुछ कहो. हमारी शाम ऐसी होती है कि किया क्या, वो किया क्या, अब तक क्यों नहीं किया, अब करो, खाना खाओ और सो जाओ. कारण डावीकडे मस्त सगळा संपला देखा. अरे किती जरी कोण जायले तर तो कोण जाईल का, नाही जाणार ना, बरोबर. आणि तो कोण आहे म्हणून तुम्ही इथे आहात. व्यासपीठावरती जी मंडळी बसलेली आहे, भारतीताई डॉक्टर आहे आणि त्या जनमानसाची न सोडवतात आणि ती न सोडवली की नेमकं तुम्हाला काय झालेलं आहे आणि काय औषध द्यायला पाहिजे हे ज्यांना कळतं त्यांच्यामध्ये झाले होते. आणि त्यांनी ज्या पद्धतीने तुम्हाला ह्या कार्यक्रमाच्या आत्तापर्यंत जे जे काही करायला सांगितलं, ज्या ज्या पद्धतीने सांगितलं, जे करवून घेतलं आणि करायला सांगितलेलं आहे तेवढं थोड्या वेळात कुणालाही जमणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. आणि मी त्यांना 1999 पासून ओळखतो. त्याला किती वर्ष झाले,
काही शंका नाही. पण त्यांच्या पुढील कामाला राजेश आनंद भाजारे, हो राजेश राव, त्यांच्याबद्दल बोलतोय तुम्हाला ऐकूच येत नाही, असं कसं व्हायचं हो नाही का? मी असं म्हटलं की जे काही काम तुम्ही लोकांना सांगितलेलं आहे, जे करून घेतलेलं आहे आणि त्यांच्यासमोर चित्रपट मांडलंय काम करायचं, त्याच्यामुळे सगळ्यांनी आपलं कंबल कसलेले आहेत, त्यात काही शंका नाही, ते काम नक्की चांगलं होईल यातही. आज माझी खूप दिवसानंतर जी परत ओळख झाली, ते पण डॉक्टर आहेत, विजय कुमार पाटील. त्यांनी मला 2003 मध्ये मला बघितलं असावं असं त्यांनी मला सांगितलं. हे माणूस लपत नाही हो. आजकाल तर गुगल काय करतो, गुगल तुम्हाला सगळ्यांना बघतो, तसं समाजामध्ये तुम्हाला असं लपून छपून राहता येत नाही. हे मला आपलं पूर्णपणे घेऊन चुकलं आहे. आणि जर तुम्ही चांगले नसाल तरी प्रॉब्लेम, चांगले असाल तर दुप्पट प्रॉब्लेम, असं सगळीकडे चाललेलं आहे. मित्रांनो आणि भगिनींनो, हा स्नेह मेळावा आहे हे मी क्षणभर सुरुवातीला राजेश विसरलो होतो. मला वाटलं हा कार्यक्रम आहे 3:30ला सुरू होईल, 5:30ला घरी जाईल असं होतं. पण मी तर रंगलो या कार्यक्रमामध्ये. 7 कसे वाजले आणि घरून 4 फोन आले, तुम्ही आहात कुठे, तुम्ही नेमके कुठे आहात, अजून किती वेळ राहणार आहे. हा पुढच्या वेळा आणि नक्की आहे, परंतु मला तिला इथे ठेवावं लागेल आणि मला घरी जावं लागेल आईकडे. तुम्ही सांभाळून हिंमत अशी आहे की तुम्ही गुणवंत आहात. 1000तून 1 निवडलेला माणूस तो गुणवंत आहे. आता गुणवंतांसमोर काय बोलत हा मोठा प्रश्न आहे. पण तुम्ही अत्यंत तावून सुनातून पारखून घेतलेले गुणवंत आहात. तुमच्यामध्ये कारखान्यामध्ये जे तुम्ही गुण दाखवले, काम करायचे, निष्ठेचे, आपली चिकाटीचे आणि समाजाप्रती तुमची जी बांधिलकी जी आहे ते तुम्ही जे दाखवले, त्या गुणांवरनं तुम्हाला कामगार कल्याण मंडळानं, कामगार कल्याण मंडळाने तुम्हाला गुणवंत कामगार म्हणून निवडलेलं आहे. प्रश्न मला असा व्हायचा नेहमी कारखान्यामध्ये की एवढं सगळं करताना ते बिल्डिंग शॉपमध्ये असो, गेअर शॉपमध्ये असो, ते असेंब्ली शॉपमध्ये असो, कुठेही असो, एवढं सगळं धाड 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 काम सुरू असलं तरी ह्या माणूस समाजाप्रती, लोकांप्रती इतकी चांगली भावना कशी ठेवू शकतो, तो चिडत नाही, तो खरा गुणवंत. आणि हा गुणवंत कामगार आम्हाला कोणीही माणूस, मी असं म्हणतोय कारखान्यामध्ये की कुठलाही अधिकारी स्वतःहून मोठा होत नाही. बरं माहितीच आहे, कोणीही स्वतःहून मोठा होत नाही, त्याला मोठं केलं जातं आणि त्याला मोठं करण्याचं काम लहान माणसं प्रयत्न करतात. मोठा माणूस माणसाला मोठा करत नाही, असा माझा एक वैयक्तिक अनुभव आहे. आता माझे इथे गाडोमध्ये अनेक सहकारी गुणवंत कामगार बसलेले आहेत की ज्यांना ते पद मिळून खूप वर्ष झालेले आहेत, त्यांना आणखी मोठी पदं मिळाली आहेत. पण ते सांगतील की लहान माणसांनी टाटा म्हणून निवृत्त झाल्यानंतर मुलांनी ऐकून घ्या, लहान माणसांनी निवृत्त झाल्यानंतर असताना बाहेर समाजाला जेवढं काम केलं समाजामध्ये काही देतो, पण ही लागण तुम्ही जशी उलट जर केली तर भाग चांगलं होईल. तेही समाजाकरता अत्यंत उत्तम काम करू शकते, त्यात काहीच शंका नाही. मी तुम्हाला काही सांगावं अशातला भाग नाही, कारण मी काही सांगण्याकरता आलेलोच नाही. मी फक्त ऐकण्याकरता, समजून घेण्याकरता आणि प्रसन्न मनाने घरी परत जाण्याकरता त्या ठिकाणी मी आलो. मला फार बरं वाटलं की तुमच्यासाठी गुणवंत आणि आता नामवंत पण झालेले आहे, फार छान तुम्ही काम करता आहात. आजची संध्याकाळ आपल्या सर्वांना लक्षात राहणारी आहे, म्हणून ते श्याम मस्तानी या गाणं हे गाणं आपल्याला
पॅन्ट घालताना बघून माझ्याकडे हसायची. मनात म्हटलं आपण तर हिरो दिसत नाही, मग म्हटलं ही हाफ पॅन्टकडे बघून तर हसत नाही. दुसऱ्या दिवसापासून मी फुल पॅन्ट घालून मॉर्निंग वॉक करू लागलो आणि तिच्या घरासमोर 3-4 चक्कर मारलो. नजरा नजर होताना तोडलोळ काही आमची झाली. नजरा नजर होताना तोडलोळ काही आमची झाली आणि प्रेमपत्राची युक्ती तेव्हापासून कामी आली. हॉटेलात जेवायला अधूनमधून ती येऊ लागली. हॉटेलात जेवायला अधूनमधून ती येऊ लागली आणि बाईक वरून सतत ती माझ्यासोबत फिरू लागली. सोबत माझ्या असताना एका शब्दाने बोलत नसायची. धन्यवाद सर, थँक्यू. बाईक वरून माझ्यासोबत ती फिरायची. सोबत माझ्या असताना एका शब्दाने बोलत नसायची. सोबत माझ्या असताना एका शब्दाने बोलत नसायची. काही विचारलं तरी स्माईल घेऊन घरात बोलत नसायची. बोलत नसायची. मनात म्हटलं इंग्लिश मीडियम मध्ये शिकली असेल, कोण जाणे तिला मराठीचं नॉलेज नसेल. म्हटलं बोलत नसते तर नसू दे, हसते आहे तर हसू दे. 4 दिवस प्रेमाचे हातात असू दे. बोलण्यापासून प्रेमात तसं काय